चला तर मग तुम्हाला आज दाखवते माझ्या ऑफिसमध्ये आम्ही कशी सेलिब्रेट केली पॉट मील पार्टी। पॉट मील ही कॉन्सेप्टच माझ्यासाठी नवीन होती, कारण माझ्या प्रिव्हियस ऑर्गनायझेशनमध्ये असं कोणत्याच प्रकारचं सेलिब्रेशन केलं जात नव्हतं। आणि आफ्टर ॲन्युअल डे सर्वच खूप बोर झाले होते, कंटाळले होते, काहीच सेलिब्रेशन झालं नव्हतं। म्हणून ठरवलं की चला आज आपण करूयात पॉट मील पार्टी, ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी झालं ते वोटिंगमध्ये पाणीपुरी जिंकली। आणि आम्हाला असं वाटलं की आपण बाहेरून आणणार आहोत आणि इथे बसून खाणार आहोत। ना, हे सर्व आयटम आम्ही घरून बनवून आणले, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसताय तितके सुंदर सजवलेले ते प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या घरून बनवून आणले। पण मी हट्टाने मॅडमना सांगितलं की मला ही हिरवी चटणीच बनवून आणायची। मॅडम म्हणाल्या का बरं तुझा इतका हट्ट चाललाय त्याच्यासाठी? मॅडमना म्हटलं मॅडम माझी बहीण फार सुंदर हिरवी चटणी बनवते आणि मी हिरवी चटणीच घेऊन येणार। मॅडम म्हणाल्या ठीक आहे चाल। मग मी हिरवी चटणी घेऊन आली आणि मॅडम सुद्धा हिरवी चटणी घेऊन आल्या। पण ही गोष्ट ऑफिसमधल्या बाकी कोणालाच माहित नव्हती, म्हणून आम्ही कोणालाच न सांगता वोटिंग सुद्धा घेतलं की कोणती चटणी फार सुंदर झालेली आहे। आणि माझी चटणी सर्वांना फार आवडली, मला खूपच आनंद झाला। म्हणून मी जिंकली, आणि जिंकले म्हणून मला काय बरं बक्षीस दिलं असेल यांनी? सगळ्यांनी मिळून ठरवलं की मला 2 सुक्या पुऱ्या एक्स्ट्रा भेटणार। हे पण काही गिफ्ट असतं, पण जाऊ दे म्हटलं, हे काहीतरी भेटलं ना। असंच म्हणत आम्ही फुल असं आमची पॉट मील एन्जॉय केली। सुंदर असं फटाफट शेवपुऱ्या बनवल्या, पाणीपुरी सुद्धा होती। पाणीपुरीच्या स्टॉलवरती खूप रश असल्यामुळे तो व्हिडिओ क्लिक करता नाही आला, पण शेवपुरीचा पूर्ण व्हिडिओ क्लिक केला। छानपैकी कांदे, टोमॅटो, कैरी हे सर्व ऑफिसमध्येच कट केलं। सर्व कटिंग झाल्यानंतर हे सगळं असेंबल केलं, छानपैकी सजवलं। आमच्या HOD बसून शेवपुरी रेडी करत होत्या, अजून काय पाहिजे तुम्हाला? खूप छान असं बेत जमून आला होता, मूड सुद्धा फुल रिफ्रेश झाला, खूपच एन्जॉय केलं। त्यानंतर सगळ्यांचे रिव्ह्यू घेतले, सगळ्यांना काय वाटतंय ते विचारलं। सगळ्यांनी एक एक बाईट घेतला आणि सगळ्यांचं असं होतं की अरे वा, खूप छान जमलाय बेत, खूप सुंदर झालाय, खूप टेस्टी झालंय। वैशालीचा तो लास्ट डे होता। वैशाली वी मिस यू। तुषार सुद्धा लाजत रिव्ह्यू देत होता आणि बाकी सर्वांनी पण फार सुंदर रिव्ह्यू दिले। भाग्यश्री मॅडमनी तर मी फोटो काढण्यात बिझी आहे म्हणून एक पुरी प्रेमाने भरवली सुद्धा। तुम्हाला कसं वाटलं पॉट मीलचं कॉन्सेप्ट हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। एन्जॉय, तुम्ही सुद्धा पॉट मील करा आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा। बाय।